मानचिन्ह घ्यायचं आहे बाबू जवळ जा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अमोल बाबू पानकर यांच्यासाठी RCC स्पोर्ट्स क्लबचे धडाडीचे खेळाडू आहेत ते त्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. सार्थक दादा एक मिनिट, सार्थकचा आपण कारण कृष्णाच्या तो खास फॅन आहे. सार्थक काय सांगशील, तुमची मॅच जेव्हा चालू होत्या 44 धावा समोर संघाने बनवल्या होत्या, तुम्हाला वाटलं होतं का तुम्ही जिंकाल म्हणून? नाही, मला वाटलं होतं की आम्ही या मॅचमध्ये खूप टफ होती, कारण की पुढे एक चांगली टीम होती आणि वरतून मला हा पण कॉन्फिडन्स होता की कृष्णा काका मारणारच हा स्कोअर आणि संग्राम काका पण मारणार. आमच्याकडे खूप चांगले चांगले बॅट्समॅन आहे आणि सह्याद्री टीम एक चांगली टीम आहे. थँक्यू. कृष्णा काकांबद्दल काय सांगशील, त्याने आता षटकार मारले तर? कृष्णा काका असे एक प्लेअर आहे ज्यांनी हर एक मॅचमध्ये आपला स्कोअर दिलाय. कुठल्या मॅचमध्ये चुकतं, बट आज ते चांगले खेळले, खूप चांगले खेळले. धन्यवाद. जाऊया मैदानामध्ये. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी याचा मी विनंती करतो श्री उमेश सकाराम पानकर, नवळा देवाडी, धडाडीचे प्लेयर आणि युवा कार्यकर्ते आपल्या भागातील, त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवरती या. जाऊया मैदानामध्ये. संजय बाद झालेत. गोलंदाजीवरती शाहिद. धावसंख्या सामनावीर यांचे मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. कृष्णा या इकडे या. असो, परंतु चांगली बॅटिंग केली कृष्णाने खरोखरच. श्री पांडुरंग सावंत यांना विनंती करतो त्यांनी यायचं आहे. मैदानामध्ये आपण आणि जर पाहिलं सुनील तर कडव. अजूनपर्यंत एकही धाव आमच्या धाव कार्ड वरती केली नाही आहे. सुनील कडव यांना परंतु सन्मान करण्यासाठी जर आमंत्रित विचार करतो. केला आपण पांडुरंग सावंत यांचा सन्मान करतील तर सुनील कडव. 2 गडी तंबूच्या आश्रयाला गेलेत. शाहिदची गोलंदाजी चांगली राहिली आतापर्यंत. 3 चेंडूमध्ये 2 गडी माघारी पाठवलेत. सन्मानाचा कार्यक्रम इथे चांगला चालू आहे. खरोखर प्रत्येकाचा इथे पांडुरंग येतो सावंत यांनी स्टेजवर यायचं. जातोय. नवीन बॅटर संजय. 4ही मुंड्या चित केले फलंदाजांना गोलंदाजाने, परंतु मागील श्री मॅच सुनील आपण कडव. पाहिली होती. मलाही हे वाटलं होतं या श्री धावा पांडुरंग बनवणं सावंत अशक्य आहे. यांचा 18 चेंडूमध्ये 44, पण 12 चेंडूमध्ये मॅच पुष्पगुच्छ फिनिश करून टाकली. आणि सन्मान त्यांना देऊन सत्कार करतील. पांडुरंग सावंत यांचे खूप खूप आभार. जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. धडाडीचे कार्यकर्ते RCC स्पोर्ट्स क्लबचे पांडुरंग सावंत यांचा सत्कार केला जात आहे. खूप खूप धन्यवाद. डायरेक्ट हिट. तिसरा धक्का बसतोय. काय सेलिब्रेशन. चला एकत्रित येऊ नका जास्तीचा वेळ. दिलीप माघारी. मी पुढील सत्कारासाठी आमंत्रित करतो श्री गणेश दत्ताराम पानकर, आमच्या टीमचे विकेट किपर. गेले 10 वर्ष आज ते कार्यरत आहेत आणि अतिशय चांगल्यारीत्या आपली कामगिरी पार पडत आहेत. आमचे ऑलराऊंडर, अतिशय मेहनत घेणारे, कंटिन्यू प्रॅक्टिसमध्ये असणारे, अतिशय एक्सपिरियन्स प्लेअर म्हणता येईल त्यांना. तरी स्टेजवरती यायचं आहे. रामचंद्र कडव यांना मी विनंती करेन की त्यांचा तुम्ही सत्कार करावा गणेश पानकर यांचा. खरोखरच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडू हाताळलेत. 3 गडी माघारी पाठवलेत. 1 रनआउट आणि 2 कॅच. काय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत खेळपट्टीला आपल्या प्रेमात पाडून ठेवलेला गोलंदाज तो शाहिद. श्री गणेश दत्ताराम पानकर, RCC स्पोर्ट्सचे कॅप्टन, आपले धडाडीचे कार्यकर्ते आणि कॅप्टन यांचा श्री पुन्हा डायरेक्ट हिट. रामचंद्र चौथी कडव विकेट यांचा माघारी जाते. काय खूप खेळतोय धन्यवाद. मैदानामध्ये आपण पाहतोय. जवळ संपूर्ण मैदानच प्रेमामध्ये पाडून ठेवलंय की काय. एकही धाव नाहीये. 4 गडी माघारी गेलेत. श्री सुरेश मोरे यांनी स्टेजवरती यायचा, यांचा सत्कार करतील श्री विठ्ठल कडव. धुमकवाडी अभिषेक कडव टीमची कुठे दयनीय असतील तर अवस्था. स्टेजवरती या. अभिषेक कडव असतील तर स्टेजवरती यायचं आहे. आपण विचार केला तर पहिल्या 5 चेंडू मध्ये 4 गडी माघारी. फरीची
शाहीदची जर गोलंदाजी आवडली असेल ना एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अभिषेक कडव कुठे असतील त्यांनी स्टेजवरती या. हो काय घडलं, 5वा विकेट माघारी वाढवतोय शाहीद. शाहीद या सुरेश स्पर्धेमध्ये मोरे स्पोर्ट्स तर्फे मेडन ओव्हर आपल्या अभिनंदन. नावावरती ठेवले, 5 गडी माघारी पाठवलेत. श्री सुरेश कडव DJ यांचा सत्कार केला आहे. जोरात एक श्री 10 चेंडू 41 धावा बनवलेला कुमार. कृष्णा गुरव, त्यानंतर शाहीद हे खेळाडू चर्चेत राहतील. कुमार गणराज पानकर यांना विनंती करतो स्टेजवरती या. त्यांचा सत्कार विनायक कडव करतील. गणराज एक धाव. पानकर कुठे असतील त्यांनी स्टेजवरती या. निलेश हुंबरे यांना विनंती करतो स्टेजवरती या. त्यांचा सत्कार विनायक कडव करतील. निलेश हुंबरे कुठे असतील स्टेजवरती या लवकरात लवकर. काय घडतंय मित्रा, 6वाही गडी बाद. विनायक कडव विनायक कडव हे सत्कार करतील. निलेश उमरे सर एक यांचा- मिनिट साहेब, मी एक महत्वाची सूचना देतो. RCCC मोसम आणि हिंगाणेवाडी टीम, RCC मोसम आणि हिंगाणेवाडी टीम चेतन चे कडव यांना दोन्ही विनंती कॅप्टन करतो. या लवकर ते सत्कार टॉस साठी. द्यायला यायचं. RCCC मोसम आणि हिंगाणेवाडी टीम टॉस साठी या. दोन्ही टीम या लवकर. RCCC मोसम आणि निलेश उमरे हिंगाणेवाडी. यांचा सत्कार करतील श्री चेतन कडव. निलेश उमरे धावसंख्येचा विचार RCC मित्र. फौजचे धडाडीचे एक धाव, गडी खेळाडू बाद. आहेत. 6 गडी. 6 गडी तंबूच्या आसऱ्याला अर्धा संघ जवळ जवळ गार केला. चेतन संजयची कडव गोलंदाजी हे चांगली निलेश राहिली. उमरे यांचा सत्कार करत आहेत. खूप खूप धन्यवाद. टाळ्या वाजवत सर्वांनी. धन्यवाद. एक धाव. एकेरी दुहेरीने काम चालणार नाही, परंतु अर्धा संघ तर गार झालाय. 2 धावा धाव फलकावरती. श्री आनंद पवार यांनी स्टेजवर यायचं आहे. आनंद पवार यांचा सत्कार करतील अभिषेक कडव. अभिषेक कडव कुठे आहेत? आनंद पवार हेही धडाडीचे कार्यकर्ते आहेत. RCC प्लेयर्स कप तसे गणेश कला क्रीडा मंडळाचे 3 धावा धाव कार्यकर्ते फलकावरती. आहेत. त्यांनी वेळात वेळ काढून मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आले, त्याबद्दल 6 गडी बाद. त्यांचे मनपूर्वक आभार. अभि कडव हे त्यांचा सत्कार करत आहेत. टाळ्या वाजून स्वागत करायचं सर्वांनी. खूप खूप धन्यवाद आनंदा कडव. चांगला चेंडू. श्री गणराज पानकर यांचा सत्कार होत आहे. चला जास्तीचा वेळ एकत्र येऊ नका. सुहास वरपे यांना विनंती करतो की त्यांनी गणराज पानकर यांचा सत्कार करायचा आहे. ऐनवाडी टीमचे गोलंदाज लवकर या. चांगली कामकाज राहिले. आतापर्यंत पहिला गोलंदाज शाहीद हा नक्की चर्चेत राहिलाय, ज्याने मेडलवर हातरून 5 गडी माघारी पाठवले. दुसरा गोलंदाज गणराज संजय, पानकर हे त्याने आताचे आतापर्यंत 3 स्पोर्ट्स धावा क्लबचे खर्च केलेत. 1 गडी माघारी पाठवला. खेळाडू आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांचा सत्कार करतील वरपे. बरोबर बरोबर. टाळ्या वाजवायच्या आहे. खूप खूप धन्यवाद. हिंगाणेवाडी आणि मोसम या लवकर. RCCC मोसम आणि हिंगाणेवाडी टीम कॅप्टन व्हाईट चेंडू, दोन्ही कॅप्टन या. मोसम टीमचे कॅप्टन तो उपस्थित आहेत. हिंगाणेवाडी टीम आपले कॅप्टन पाठवा. हिंगाणेवाडी या लवकर चला.
चांगला चेंडू, हाई डॉट चेंडू येतोय. श्री यशवंत हुंबरे कुठे असतील त्यांनी स्टेजवरती या. मी विनंती करेल आमच्या संघाचे कर्णधार श्री भीमराव पवार यांनी त्यांचा सत्कार करावा. यशवंत हुंबरे कुठे असतील स्टेजवरती या. धावफलकावरती जर विचार केला तर 4 धावा धावफलकावरती. 2 ओव्हरचा तर- खेळ समाप्त आणि 6 गडी माघारी. पुढील सत्कार मी आमंत्रित करतो संकेत सुवरे कुठे असतील स्टेजवर. संकेत सुवरे आपल्या टीमसाठी सकाळपासून कार्यरत आहे. बरोबर 6 वाजता आलेले या ग्राउंडवरती संकेत सुवरे RCC बोर्डचे खेळाडू. आमच्या संघाचे कर्णधार भीमराव पवार यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याच्यानंतर एक विशेष सन्मान आम्ही आमच्या टीमकडून करतोय. श्री कुमार प्रतीक गुरव रत्नागिरी खास टुर्नामेंट बघण्यासाठी आलेले, त्यांना आमंत्रित करतो स्टेजवरती या. त्यांचा सत्कार करतील श्री गणेश पानकर, श्री गणेश दत्ताराम पानकर. त्यांना विनंती करेल मी त्यांचा सन्मान करायचा आहे. हिंगाणेवाडी कॅप्टन जिथे असतील तिथे त्यांनी कमिटीशी संपर्क साधावा. टॉस उडवायचा आहे आपल्याला पुढील सामन्याचा. हिंगाणेवाडी कॅप्टन जरा 2 मिनिटे इकडे 2 मिनिटे इकडे. प्रतीक गुरव यांचा विशेष सन्मान होतोय. खरोखर टाळ्या वाजवा. मी अभिषेक पानकर यांना विनंती करेल की यशवंत हुंबरे यांचा ते सत्कार करा. पानकर जाऊया मैदानामध्ये. धावसंख्येचा विचार मित्र. 9 धावा धावफलकावरती. 6 गडी तंबूच्या आसऱ्याला. अतिशय वेगवान गोलंदाज यशवंत हुंबरे अष्टपैलू खेळाडू. आज त्यांचा शुभ सन्मान होतोय. खरोखर एक त्या काळाचा क्रिकेट गाजवलेला काळ यशवंत हुंबरे यांनी. यशवंत हुंबरेसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. 2 धावा धावफलकावरती. संघाचा धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. टीम हिंगणेवाडी टीम टॉस साठी यायचा आहे. शेवटचा कॉल आहे, अन्यथा पेनल्टीला समोर जावं लागेल तुम्हाला. पुढील सन्मान नामदेव पाडावे नवलादेवाडी कुठे असतील त्यांनी स्टेजवरती या. नामदेव पाडावे अजूनही शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किती धावांचं टार्गेट देणार समोरील संघाला. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्र येतोय चेंडूवरती, त्याने चुकी केली. चौकार. 4 धावांसाठी. गणेश पवार यांनी नामदेव पाडवे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. 15 धावा धावफलकावरती. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. एक 25-30 जरी धावा म्हणजे 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तरी हा संघ एक सन्मानपूर्वक धावसंख्या सुद्धा देऊ शकतो. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जरी धावा आल्या नाहीत तर शेवटच्या ओव्हरमध्ये धावा बनवण्याचं काम केलं जात आहे आणि ते काम हितेश करतोय. धावसंख्येचा विचार केला. मी पुढील शुभ सन्मानासाठी आमंत्रित करतो श्री विश्वास सोमा पानकर यांनी स्टेजवरती यायचं आहे. खरोखर अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आमच्या टीमसाठी लाभलेलं आहे. विश्वास सोमा पानकर अतिशय शांत मनाचे खेळाडू या टीमला वारंवार सहकार्य करत असतात. मी श्री कृष्णा पांडुरंग पानकर यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. विश्वास पानकर यांच्या हस्ते टॉस उडवण्याचा कार्यक्रम. सेमीफायनलचा पहिला सामना हिंगाणेवाडी वर्सेस RCC मोसम. मोसम टॉस विन झालेला आहे. 2 मिनिटात निर्णय कळवणार आहेत. तत्पूर्वी आपण सन्मानाकडे वळूया.
श्री कृष्णा पांडुरंग पानकर हे विश्वास यांचा शुभसन्मान करतील. आमचे स्कोरर आहेत, स्कोरर म्हणून काम करतात. प्लस यूट्यूबर आमचे जे आहेत त्यांच्या जोडीला संलग्न म्हणून विश्वास पानकर आणि अमोल पानकर हे त्यांच्यासोबत काम करत आहेत, सहभाग देत आहेत. बघा पहिल्या 2 ओव्हरमध्ये शिंदे साहेब धावा होत्या 4, शेवटच्या गोलंदाजाने धावा खर्च केल्या 15, तब्बल धावा 19 आणि जिंकण्यासाठी बनवायचे ते 20 धावा. ह्या धावा रोखू शकतात. पुढील शुभसन्मान स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री उमेश सकाराम पानकर यांनी या स्टेजवरती यायचं आहे. त्यांचा सत्कार रुपेश पवार करतील असं मी त्यांना विनंती करतो. मोसम टीमने पवार टॉस यांनी जिंकला, स्टेजवरती या. फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय मोसम टीम. चला दोन्ही बॅट्समन पाठवा. रुपेश पवार हे उमेश यांचा सत्कार करत आहेत. धुमकवाडी चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि उमेश एनवाडी आपले यांचा दोन्ही सत्कार बॅटर होत पाठवा. आहे. एनवाडी चला पुष्पगुच्छ दोन्ही आणि बॅट्समन पाठवा. शाल देऊन श्री उमेश यांचा सत्कार होत आहे. रुपेश पवार यांचा सत्कार करत आहेत. खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद आपण इथे मोलाचं सहकार्य दिल्याबद्दल. सर्व 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 खेळाडूंनी ते स्टेज जवळ यायचं. अजून कोणाचा जर चुकून सन्मान राहिला असेल तर त्यांनी आठवण करून द्यायची आहे. ज्या सर्व सभासदांनी खेळाडूंनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं आहे त्या सर्वांचे खूप खूप आभार. जर चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर आम्ही RCC स्पोर्ट्स क्लब दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांनीच फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी ज्यांनी देणगी दिलेल्या आहेत ते सर्व देणगीदारांचे खूप खूप मनापासून आभार. RCC स्पोर्टच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो तुम्ही स्टेजवरती या. जे आपले गावचे मान्यवर आहेत त्यांना सर्वांना विनंती करतो स्टेजवरती या प्लीज 2 मिनिटासाठी. सर्व आलेले मान्यवर. स्ट्राईकला शाहिद ज्याने गोलंदाजी करत असताना आपल्या नावाचा बोलबाळा या श्री रासाई चषक 2026 पर्व 24 मध्ये ठेवला. तो गोलंदाज आता फलंदाजी करण्यासाठी आलाय. शाहिद त्याच्या साथीला संजय. धावा बनवायचे आहेत 18 चेंडू 20 धावा. हा धावा रोखण्याचं काम करेल का एनवाडी संघ, सॉरी धुमकवाडी संघ. ऐनवाडी संघाला ह्या धावा बनवाव्या लागतील आणि ह्या धावा रोखवायच्या आहेत धुमकवाडी संघाला. पहिला चेंडू 2 धावा पूर्ण. 2 धावा यशस्वी. कुंभेवाडी यांचाही सन्मान करून घ्यायचा आहे. आलाय चौकार. 4 धावांसाठी चेंडू फरार. धावा मिळतील 6. 20 ची गरज असताना 2 चेंडू मध्ये 6 धावा. शाहिद एकटा लढतोय, एकटा भिडतोय. ज्याच्या नावाची चर्चा राहिली, ज्याने गोलंदाजी करत असताना ही काही धाव खर्च केली नाही परंतु आता बॅटिंग करत असताना 6 धावा वसुली केलेत. लेफ्ट हँड बॅट्समन आहे, धावा बनवतोय. दांडी एक विशेष शुभ सन्मान मी आमंत्रित करतो श्री कृष्णा पांडुरंग पानकर यांनी स्टेजवरती या. एक खरोखर एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्या या मंडळासाठी लाभलेलं आहे.
आणि एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. आमच्या टीमसोबत कायम असणारे श्री बाळासाहेब पानकर यांना मी विनंती करतो की त्यांचा सन्मान करायचा आहे. खरोखर अतिशय मोलाची साथ सर्व मंडळाच्या अधिकारी पदाधिकारी खेळाडू यांचं पुन्हा एकदा मी मंडळाच्या वतीनं स्पोर्टच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. चुकून कोणाचा जर सन्मान वगैरे राहिला असेल तर लक्षात आणून द्या. आणि त्याचप्रमाणे मी दिलगिरी व्यक्त करतो जर कोणाचा राहिला असेल तर. हे पुष्पगुच्छ दे. खरोखर या सन्मानासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सर्वांच्या. जाऊया मैदानामध्ये. नवीन बॅटर मैदान दाखल. विजय आणि संजय. चांगला चेंडू. डॉट चेंडू आलाय. 6 धावा धावफलकावरती. अजूनही 14 धावांची गरज. अविनाश केसरकर यांना विनंती करतो स्टेजवरती या. कुंभेवाडी संघाला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. एक धाव पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले. सन्मान चिन्ह दे. 7 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू असताना 7 धावा धावफलकावरती. 20चा पाठलाग. 7 धावा धावफलकावरती. अजूनही 13 धावांची गरज. 13-13. फक्त सन्मान दिला चेंडूला. एकच धाव. 12 बॉल 12ची गरज. ऐनवाडी टीम बॅटिंग करत असताना 12 चेंडू मध्ये 12 धावा बनवायच्या आहेत. धुमकवाडी हा संघ जो फिल्डिंग करतोय त्या संघाच्या गोलंदाजाला कदाचित शाहिद सारखी गोलंदाजी केली तर 6 बॉल 12ची मॅच येईल. परंतु मागील मॅच आपण 18 चेंडू मध्ये 44 धावा बनवायच्या होत्या. त्या धावा कृष्णा गुरुने 12 चेंडू म्हणजे 2 ओव्हर मध्ये संपवून टाकली मॅच. चला क्षेत्रक्षण सजवलं जात आहे. गोलंदाजी मारुती गोलंदाज हितेशला प्राचारण केलंय. स्ट्राईकला बॅटर आहे संजय. नॉन स्ट्राईकला अजय. चला पंचांकडे अपील केले. पंच कुठलीही दाद देत नाही. डॉट चेंडू आलाय. एक डॉट चेंडू आहे ना. हा संघ धुमकवाडीच्या बाजूने राहील मित्रांनो. एखादी विकेट गेली तरी धुमकवाडी हा संघ कदापि हार मानणार नाहीये. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती हा संघ नक्कीच विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. कारण क्रिकेटचा हा खेळ असा आहे ना मित्रांनो, कधी काय होईल कोणीही सांगत नसतं. राजकारण आणि क्रिकेट हे एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. फटका सजवला आहे. बॅट्समॅनमध्ये शतषक तैनात होता. एकच धाव. एकेरी धावाने धावफलक हालता ठेवण्याचं काम संजय आणि अजय करतायत. एका धाव्याने धावफलक पुढे चाललाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. जर एखादा मोठा फटका आला तर कमबॅक करू शकतो. परंतु बॅटिंग करणारी टीमकडे ती क्षमता आहे, ती ताकद आहे. कारण तोही संघ सहजासहजी हार मानणार नाही आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने डेंजर झोन मध्ये धावत असताना बॅटर. 2 धावा यशस्वी. या 2 धावाने संघाच्या धावसंख्येत नक्कीच भर. 11 वरती जाऊन पोहोचला. अजूनही 9 धावांची गरज. 9 चेंडू 9 धावा. 9 बॉल 9. अजून 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल 9.
आडव्या बॅटने फटका सजवलाय. शतरक्षक मिड विकेट चेंडूवरती येत आहेत. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने केला. फेकी झाले तोपर्यंत 2 धावा यशस्वी झालेत. 2 धावाच्या सहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 13 वरती. अजूनही 7 धावांची गरज. 8 चेंडू 7 धावा. 8 बॉल 7. 8 चेंडू 7 धावांची गरज ऐनवाडी संघाला जिंकण्यासाठी. 8 बॉल 7 ची गरज. गोलंदाजी मार्गावरती सज्ज झालाय धुमकवाडी टीमचा गोलंदाज. फटका सजवलाय. चेंडूवरती येतोय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्नही केला. 2 धावा यशस्वी. ह्या 2 धावाच्या साहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 15 वरती. 7 चेंडू 5 ची गरज. 7 चेंडू 5 हा चेंडू महत्वाचा असेल. शिंदे सर 6 बॉल मध्ये 5 धावा होत नाहीयेत आणि अशी मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाते. परंतु शाहिद सारखी गोलंदाजी करावी लागेल. धुमकवाडी संघाच्या गोलंदाजाला कोण गोलंदाज असेल बघूया. महत्वाचा चेंडू घेऊन चेंडू हवेमध्ये. विकेट माघारी जाते की काय. हो आणि महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट माघारी गेले. मॅच आले 6 चेंडू 5 धावांची गरज. 6 बॉल 5. आता मॅच कुठेही जाऊ शकते. पहिले 3 चेंडू जोपर्यंत मैदानामध्ये पडत नाही आहेत तोपर्यंत कोणीही सांगणार नाही आहे की मॅच कोण जिंकेल, कोण जाईल बक्षीस पात्र फेरीमध्ये, चौथा संघ कोण असेल. कारण पहिला संघ RCCC मोसम, दुसरा संघ आहे हिंगाणेवाडी, तिसरा संघ सह्याद्री 11 आणि चौथा संघ कोण असेल. धुमकवाडी की ऐनवाडी. फिल्डिंग हिंगाणेवाडी टीम आपले बॅट्समन रेडी ठेवा. मोसम आपण तयार राहायचंय. 6 चेंडू 5 ना 6 बॉल 5 धावा. स्ट्राईकला बॅटर आहे संजय. नॉन स्ट्राईकला सत्तार. गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज ओमकार. ओमकार की संजय ना संजय भाऊ. आपण पहिला चेंडू ओमकारचा संजय यांना. पहिल्या चेंडूवरती आक्रमण. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल घेतलाय. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट माघारी गेले. मॅच आले 5 चेंडू 5 धावा. काय घडणार निलेश दादा. तुम्हाला झोप लागले का नाही ना. मग गाणं काय वाजवत नाही. वाजवा. पाच चेंडू 5 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय तुषार आणि त्याच्या साथीला आहे सत्तार. तुषार आलाय. झेलची संधी. दुसरा गडी ज्या पावली आला त्या पावली माघारी पाठवलं. झेल टिपणारा खेळाडू सुद्धा तोच. गोलंदाजी करणारा गोलंदाज तोच. जागा पण तीच. ऐनवाडीचे जे फलंदाज आहेत त्यांच्या दगावट मध्ये मात्र कालीच आहे ना असं धक 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 करतय. कारण मॅच फिरली. मॅच ओमकारने फिरवली. 2 विकेट माघारी पाठवलेत. अजून हा महत्वाचा चेंडू असेल.
नौका बॅटर मैदानात दाखल झालाय. सागर कसा आता नवीन आला ना, परत सागर आला. सागर आणि सत्तार ही जोडी मैदानामध्ये. हो, तिसरा गडी माघारी. हो, मला जिंकायचं या मॅच मध्ये. हॅट्रिक झाली. तोपर्यंत मॅच कोण जिंकेल हे सांगता येत नाही. आता मॅच मध्ये पुन्हा जिवंत झाली मॅच. आता दोन्ही बाजूने आहे. मॅच आले 3 बॉल 5 धावा. काय ओमकारनी गोलंदाजी केली असेल मित्रांनो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. ओमकार मात्र आज चारी बाजूला चर्चेत राहील. कानमंत्र दिले जात आहेत. जे झोपले होते ना ते जागे झाले, आणि ते जागे होते ते आता खडखडून उठून बसलेत की काय झालं मैदानामध्ये. एकेकाळी असं सर्वांना वाटलं होतं की ऐनवाडी हा संघ सहजासहजी जिंकेल, परंतु 8 बॉल 8 ची मॅच मी शिंदे सरांना सांगितलं होतं अशा मॅचच रंगतात, आणि तेच काम झालंय. मॅच आले 3 बॉल 5. ओमकार लेफ्ट हँड बॅट्समन नवीन मैदानामध्ये. दीपक आलाय. दीपक लावणार का विजयाचा की ओमकार 3 घेतलेत या स्पर्धेमध्ये. हॅट्रिक आपल्या नावावरती ठेवले. सत्तारने मेडल होतं ओव्हर ठेवले. कृष्णा गुरव 10 बॉल 41 धावा बनवलेत. काय पराक्रम झाले 24व्या पर्वामध्ये. आपण सर्व त्याचे साक्षीदार आहोत. ओमकार सज्ज झालाय गोलंदाजी मार्ग वरती. गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. जाळं विणलं जातंय चारी बाजूला. गोलंदाज सज्ज. पंचांचा सिग्नल ग्रीन. डॉट चेंडू आला. रन आउटची संधी. 4थी विकेट माघारी जाते. टाळ्या वाजल्या पाहिजेत. मॅच रंगली. धुमकवाडी संघ ह्या मॅच मध्ये वर्चस्व ठेवणार का. 2 बॉल 5 8 बॉल 8 ची मॅच. शिंदे साहेब मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. 2 बॉल 5 70 स्ट्राईक वरती. 4थ्या क्रमांकाचा खेळाडू स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. विश्वास दाखवलाय. मॅच जिंकून देणार का सत्तार की ओमकार. एक धाव पूर्ण होते. मॅच आली 1 बॉल 4 धावा. शेवटचा एक चेंडू. आज मात्र धुमकवाडी हा संघ झोपणार नाहीये. गावामध्ये जागरण, मंडळामध्ये जागरण होईल, कारण 8 बॉल 8 ची मॅच होती. मॅच आली 1 बॉल 4. ओमकारची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या ओमकार साठी एकदा होऊन जाऊ द्या. शेवटचा चेंडू घेऊन ओमकार सज्ज झालाय, आणि ही टीम सुद्धा शेमवणे गावची ते आता सांगतायत, कारण मगाशी टीम बॅकफुटला होती तेव्हा कोण सांगत नव्हतं. ज्यावेळी टीम जिंकते विजयाच्या दिशेने, आणि विजय प्रस्तावित केलाय गणपती बाप्पा. डोक्यावरती घेतले ज्याने 6 चेंडू मध्ये 5 धावा दिल्या नाहीयेत. धावा खर्च केले त्याने फक्त आणि फक्त 1, आणि 5 विकेट घेतल्या. जर शाहीद 5 विकेट घेऊ शकतो तर ओमकार सुद्धा 5 विकेट घेऊ शकतो. संघाला विजयी देऊ शकतो. डोळ्याचं पारणं पेडवणारी मॅच, पैसा वसूल, आणि मॅच जिंकली तो संघ आहे धुमकवाडी. अभिषेक पानकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज ओमकार साठी. खरोखर शेवटचा सामना चांगला झाला, आणि मॅन ऑफ द मॅच ओमकार नो डाऊट. नक्कीच आपण त्याची बाईट घेऊया, आणि मला सुद्धा या स्पर्धेला आपण आमंत्रित केलात. मी सुद्धा आपलं आभार मानतो, आणि मी या स्पर्धेतून रजा घेतो, आणि शेवटचे जे 3 मॅच आहेत ते आमचे शिंदे सर कव्हर करतील. धन्यवाद.
या ओमकार या, ओमकारला या, ओमकारला घेऊनच या. चला ओमकारला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. बघा क्रिकेटचा खेळ असाच आहे, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल ना मित्रांनो सांगता येत नाही. कारण क्रिकेट हा खेळ पैशासाठी नसतो खेळला जात, तर क्रिकेटचा हा खेळ फक्त गावाच्या नावासाठी आणि ट्रॉफीसाठी खेळला जातो. आज ओमकारने कारनामा केलाय. नक्कीच शेवणे गावामध्ये हे नाव चर्चेमध्ये राहील. श्री रासाई चषक 2026 पर्व 24वे ही स्पर्धा त्याने गाजवली. तो खेळाडू आहे ओमकार, चर्चेत राहिलाय. या ओमकार या आपण लवकर. चला ओमकार या, मॅच चालू करा. नेक्स्ट मॅच सेमीफायनल नंबर 1 ची मॅच रंगते आपल्या समोर. या ओमकार आपण, ज्याने नक्कीच ओमकार तू अक्षरशः आजचा दिवस चर्चेत राहशील, आमच्याही चर्चेत राहशील. पहिले आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. एक आकर्षक टी शर्ट देण्यात येते आहे.